आपण सगळे म्हणजे झाडं, प्राणी, अगदी आपण माणसं सुद्धा कशाने बनलो आहोत? याच प्रश्नाचं उत्तर शोधायला आज आपण एका प्रवासावर निघालोय. चला सुरुवात करूया. तर प्रश्न हा आहे की सर्व सजीव नेमके कशापासून बनलेले आहेत? म्हणजे विचार करा, झाडं, प्राणी, अगदी आपण, ह्या सगळ्यांमध्ये असं काय आहे जे समान आहे? हे एक मोठं रहस्य होतं. आणि त्याचा उलगडा करण्यासाठी आपल्याला इतिहासात थोडं मागे जावं लागेल. या रहस्याचा पहिला सुगावा किंवा म्हणा ना पहिली हिंट 1665 साली सापडली. आणि ती सापडली एका अगदी अनपेक्षित ठिकाणी, मधमाशांच्या पोळ्यासारख्या दिसणाऱ्या या रचनेत. दिसायला किती साधी वाटतेय, पण यातच एक मोठं क्रांतिकारक रहस्य दडलं होतं. तर ही गोष्ट आहे एका शास्त्रज्ञाची, ज्याने एका अगदी सामान्य गोष्टीतून एक असा शोध लावला ज्याने अक्षरशः जीवशास्त्राची दिशाच बदलून टाकली. चला आपण थेट 17व्या शतकात जाऊया. गोष्ट आहे रॉबर्ट हुक नावाच्या एका शास्त्रज्ञाची. तो आपल्या स्वतः बनवलेल्या एका सूक्ष्मदर्शकाखाली काहीतरी नवीन शोधण्याचा प्रयत्न करत होता. त्यांनी काय केलं तर झाडाच्या सालीपासून बनवलेल्या बुचाचा म्हणजे कॉर्कचा एक अगदी पातळ काप घेतला आणि तो सूक्ष्मदर्शकाखाली पाहिला. तर काय दिसलं असेल? त्यांना दिसली मधमाशांच्या पोळ्यांसारखी लहान लहान कप्प्यांची एक रचना. आणि गंमत म्हणजे कॉर्क हा झाडाचा एक निर्जीव भाग होता. हुक यांनी या रिकाम्या खोक्यांना नाव दिलं पेशी, म्हणजेच सेल. का? कारण ती रचना त्यांना एखाद्या मठातल्या लहान लहान खोल्यांसारखी वाटली. खरं तर सेल हा शब्द लॅटिन सेल्युलावरून आलाय, ज्याचा अर्थच होतो एक छोटी खोली. पण गोष्ट इथेच संपली नाही. उलट कथेत एक नवीन वळण आलं. जेव्हा इतर शास्त्रज्ञांनी अजून चांगल्या उपकरणांमधून बघायला सुरुवात केली, तेव्हा त्यांना कळालं की या छोट्या खोल्या खरं तर नेहमीच रिकाम्या नसतात. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. हुक यांना दिसलेल्या त्या खोल्या रिकाम्या का होत्या? कारण त्यांनी पाहिलं होतं ते फक्त मृत पेशींच्या बाहेरच्या भिंती, म्हणजे कथेचा एक खूप महत्वाचा भाग अजूनही समोर यायचा बाकी होता. आणि मग एंट्री झाली अँटोनी व्हॅन ल्युविनहॉक यांची. त्यांच्याकडे होता अजून शक्तिशाली सूक्ष्मदर्शक, आणि त्यांनी जे पाहिलं ते थक्क करणारं होतं. डबक्याच्या पाण्याच्या एका थेंबात त्यांना दिसलं सूक्ष्म, जिवंत आणि सतत हालचाल करणाऱ्या जीवांचं एक अख्खं जग. या होत्या खऱ्या अर्थाने जिवंत पेशी. तर आता बघा, आपल्याकडे सर्व सुगावे होते. एकीकडे हुक यांनी पाहिलेले ते रिकामे कप्पे आणि दुसरीकडे ल्युवेनहॉयग यांनी पाहिलेले ते जिवंत जीव. आता वेळ होती हे सगळे धागेदोरे एकत्र जोडण्याची आणि एक महत्वाचा सिद्धांत मांडण्याची. या रहस्याचा उलगडा करणाऱ्या प्रमुख तपासणीसांची ही जणू काही फाईल्स आहे. पहिले रॉबर्ट हुक, ज्यांनी पेशी हा शब्दच दिला. मग आले ल्युवेनॉक, ज्यांना जिवंत पेशी सापडल्या. त्यानंतर रॉबर्ट ब्राउन, ज्यांनी पेशीच्या आत केंद्रक नावाचा एक महत्वाचा भाग शोधला. आणि मग शेवटी आले श्लाइडन आणि श्वॉन, ज्यांनी या सगळ्या पुराव्यांना एकत्र आणून पेशी सिद्धांत तयार केला. आणि या सगळ्या शोधांमधून तो मोठा उलगडा झाला. समोर आला पेशी सिद्धांत, ज्याने संपूर्ण जीवशास्त्राला एका सूत्रात बांधलं. याची 3 मुख्य तत्त्वं आहेत. पहिलं, सर्व सजीव पेशींचे बनलेले असतात. दुसरं, पेशी हेच जीवनाचं मूलभूत एकक आहे. आणि तिसरं, प्रत्येक नवीन पेशी ही आधीच्या पेशींपासूनच तयार होते. काय कमालीचा शोध होता हा! पेशी सिद्धांत तर आता समोर आला होता, पण त्याचे परिणाम खूप दूरगामी होते. यातूनच आपल्याला कळालं की सजीवांची रचना मुख्यत्वे 2 प्रकारची असते. काही फक्त एका पेशीचे बनलेले असतात, तर काही अनेक पेशींचे. हे अगदी सोपं आहे. ज्या सजीवांचं संपूर्ण शरीर फक्त एका पेशीचं बनलेलं असतं त्यांना आपण म्हणतो एकपेशीय जीव, उदाहरणार्थ अमिबा. आणि ज्यांचं शरीर अनेक पेशी एकत्र येऊन बनतं त्यांना आपण म्हणतो बहुपेशीय जीव, जसं की कांद्याचं रोप. इथे बघा, फरक किती स्पष्ट दिसतोय. डावीकडे आहे अमिबा, एकच पेशी, पण तोच संपूर्ण जीव. खाणं, हालचाल सगळं काही एकाच पेशीमध्ये. आणि उजवीकडे आहेत कांद्याच्या पापुद्र्यातल्या पेशी. या सगळ्या एकत्र येऊन आपापली कामं वाटून घेऊन एका मोठ्या सजीवाचा भाग बनल्यात. बरं, पण मग प्रश्न असा येतो की जीवनाचे हे मूलभूत घटक आपण स्वतः कसे पाहू शकतो? आणि गंमत म्हणजे हे करणं खूप सोपं आहे. यासाठी आपल्याला लागतो एक संयुक्त सूक्ष्मदर्शक, म्हणजेच कंपाऊंड मायक्रोस्कोप. हुक आणि ल्युवेनहॉयग यांनी ज्या अद्भुत जगाचा शोध लावला होता ना, तेच जग हे उपकरण आपल्या डोळ्यांसमोर अक्षरशः उभं करतं.
अगदी साध्या कांद्याच्या पापुद्रातून सुद्धा पेशी पाहता येतात. त्याचा एक पातळसा पापुद्रा घ्यायचा, त्याला एका स्लाइडवर रंगासोबत ठेवायचं आणि सूक्ष्मदर्शकाखाली पाहिलं की झालं, जीवनाचं हे मोठं रहस्य आपल्या डोळ्यांसमोर उलगडतं. म्हणजे या सगळ्यातून एक गोष्ट तर अगदी स्पष्ट होते. सजीव कोणताही असो, एकपेशीचा किंवा कोट्यावधी पेशींचा, त्यांच्यात कितीही विविधता असली तरी सर्वांचा मूलभूत घटक एकच आहे, आणि तो म्हणजे पेशी. आणि हाच तर पेशी सिद्धांताचा सर्वात महत्त्वाचा आणि शक्तिशाली निष्कर्ष आहे. मग तो एक डोळ्यांना न दिसणारा जीवाणू असो किंवा एक विशाल वटवृक्ष, सर्व सजीव पेशींपासूनच बनलेले आहेत. जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न. पृथ्वीवरचा प्रत्येक गुंतागुंतीचा जीव, अगदी आपण सुद्धा, या प्रत्येकाची सुरुवात फक्त एका पेशीपासून झालीये. मग विचार करा, या एका पेशीमध्ये किती प्रचंड शक्ती दडलेली असेल, नाही का?